नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीने जीवाला त्याला ऑफिसमध्ये जो काही त्रास झालेला असतो त्याच्यामधून अलगद असं बाहेर काढलेलं आहे आणि त्यानंतर चक्क काव्याने चिडलेल्या पार्थला मनवण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे आणि त्यासाठी तिने विक्रमची सुद्धा मदत घेतलेली आहे. तर तेव्हा विक्रमसुद्धा खूपच खुश झालेला असतो आणि चिडलेल्या पार्थला मनवण्यासाठी चक्क काव्या त्याच्या गाडीमधून स्वतःच बसून गेलेली आहे. तर त्यावरून नंदिनीने रम्याला टोमणासुद्धा मारलेला आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. आता नंदिनी जीवाला प्रश्न करते की जीवा, ऑफिसमध्ये असं काय झालं होतं की तुम्ही लगेचच घरी निघून आलात? तर ते ऐकल्यानंतर जीवा थोडंसं शांतच होतो आणि त्याला तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस काव्या पार्थला वाढत असते आणि त्यानंतर तो उठून उभाच राहतो आणि नंदिनीला म्हणतो की आपण दुसरं काहीतरी बोलूयात का? नाहीतर आपण नाही बोललो ना तरी सुद्धा चालेल. आणि रागाने येऊन तो गुड नाईट असं तिला बोलतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याला सॉरी सॉरी असं म्हणू लागते आणि ठीक आहे, ओके, आपण दुसरं काहीतरी बोलूयात असं म्हणून ती विषय बदलते आणि त्याला म्हणते की मी तुम्हाला एक विचारू का? तर तेव्हा जीवा तिला नको असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की मग तर मी आता विचारतेच आणि मग सांगा, आता तुमचं नाव जन्मेजय कोणी ठेवलं? असं विचारल्यानंतर जीवा परत डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की काय झालं सांगा ना? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की हा काय प्रश्न आहे का? आणि मुळात जन्मेजय हे नाव का ठेवलं हा प्रश्न असायला पाहिजे. आणि थोडं थांबून तो सांगतो की ते माझ्या पत्रिकेमध्ये ना जे आलं होतं म्हणून माझं नाव जन्मेजय ठेवलं आणि वसू आत्याला काहीतरी घसघशीत नाव ठेवायला पाहिजे होतं आणि माझं किती वाचन आहे ना हे तिला दाखवून द्यायचं होतं, म्हणूनच तिने माझं नाव जन्मेजय ठेवलं असं तो बोलतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की जन्मेजय आणि हे किती गोडच नाव आहे ना? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की कसलं गोड नाव आहे, कारण माझ्या शाळेमध्ये ना तू असायला हवं होतंस. असं सगळ्या पोरांनी मला नावाचा पार भरीतच करून टाकलं होतं माझ्या. तर तेव्हा नंदिनी काय सांगताय असं म्हणून तो विषय रंगवायचा प्रयत्न करू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की मग मी काय खोटं सांगत आहे का तुला? नाव ठेवलं वसुआत्याने आणि पोरांनी शाळा संपेपर्यंत ना मला नावं ठेवली असं तो तिला सांगतो. तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते की काय काय नावं ठेवली जरा सांगता का मला? तर तेव्हा जीवा तिला म्हणू लागतो की काही सुद्धा गरज नाही, पुन्हा त्या नावावरून तू मला चिडवशील. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही नाही, मी कशाला चिडवेन तुम्हाला आणि अजिबात मी चिडवणार नाही, प्लीज सांगा ना, असं का करत आहे, मला सांगणार नाही का तुम्ही? असं म्हणून ती हट्टच करू लागते. तर तेव्हा जीवा तिला नावं सांगू लागतो आणि म्हणतो की जन्मठेप. तर तेव्हा ते नाव ऐकल्यानंतर नंदिनी लगेच हसूच लागते आणि तुम्ही तर काहीसुद्धा बोलत आहे आणि इतकं खोटं तर एखाद्याला बोलायचं नसतं हो, असं ती त्याला म्हणू लागते. तर आता जीवा उठून उभा राहतो आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिला म्हणू लागतो की तुला काय वाटत आहे, मी खोटं बोलत आहे का? आणि तुला खोटं वाटत असेल ना तर तू दादाला विचारू शकतेस. आणि 1 से 1 टार्गेट मुलं होती माझ्या वर्गामध्ये आणि जन्मठेप तर काहीच नाही. एक तर म्हणायचा की तू जन्मेजय नाही तर जंगमेजय आहेस. तर ते ऐकल्यानंतर तर नंदिनी अजूनच हसू लागते. तर तेव्हा जीवा अजून पुढे तिच्याबरोबर बोलू लागतो आणि नंदिनीसुद्धा त्याच्या बोलण्याला हसू लागते आणि नंदिनी त्याला ऑफिसमध्ये जे काही घडलेलं असतं त्या सगळ्या विचारांमधून अलगद अशी बाहेर काढते आणि दोघेसुद्धा चांगलेच खुश होतात. आणि जेव्हा तिला आपल्या सर्व काही आठवणी सांगू लागतो आणि नंदिनी त्याला त्या सगळ्या विचारांमधून बाहेर काढण्यात यशस्वी होते. तर जेव्हा पुढं म्हणतो की हे सगळं असं करून ना पोरांनी तर माझं डोकंच फिरवलेलं होतं. तर नंदिनी त्याला आता विचारते की ठीक आहे, पण मग जन्मेजयचा जीवा कधी झाला? तर तेव्हा जीवा म्हणतो की अरे हो, ती तर एक वेगळी स्टोरी आहे. कॉलेजमध्ये ना ॲडमिशनचा फॉर्म भरत असताना एका मुलीने ना माझ्याकडे पेन मागितला. मग मी पेन दिला. मग तो पेन रिटर्न करत असताना ती मला थँक्स म्हणाली आणि तिने मला माझं नाव विचारलं. तर तेव्हा मी तिला माहिती नाही कसं काय मी जीवा देशमुखच असं तिला म्हणालो आणि तेव्हा मला ना माझ्या जीवात जीव आल्यासारखं वाटलं. म्हणजे त्या दिवशी मला असं रिअलाईज झालं की आता मी स्वतंत्र झालो आणि असा होता तो जन्मेजयपासूनचा जीवापर्यंतचा प्रवास असं तो सांगतो. तर तेव्हा नंदिनी वा असं म्हणून टाळ्याच वाजवू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अरे हे तर टाळ्या वाजवण्या इतकं काही स्पेशल नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते की खरंच स्पेशल आहे आणि खूपच स्पेशल आहे आणि तुम्हाला माहिती नाही, पण आपलं लग्न झाल्यापासून ना तुम्ही पहिल्यांदा माझ्यासोबत इतकं भरभरून बोलला आहात. तर ते ऐकल्यानंतर जीवासुद्धा थोडासा विचारात जातो आणि तिथून तो झोपायला जातो.
तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ एकदमच शांत झालेला असतो, कारण त्याला काव्याचा खूपच राग आलेला असतो. तर तेव्हा काव्या त्याच्या मागं उभी असते आणि त्याच्याकडं बघतच असते आणि ती मनातल्या मनात बोलत असते की आज लग्नानंतर पहिल्यांदाच मी त्यांना इतकं शांत बघत आहे आणि असं मुकमांजर होऊन का बसले आहेत हे, आणि काही विचारायची तर सोयच नाही आता. आणि आता मी काय करू? जाऊ का यांच्यापाशी आणि विचारू का? आणि थोडं थांबून ती म्हणते की जाऊ देत, मला तर काय पडलं आहे, असं म्हणून ती अस्वस्थ झालेली असते. आणि परत ती बोलते की आज हे असं पंक्चर टायर का झालेलं आहेत आणि काहीच बोलत नाहीत आणि आल्यापासून बघत आहे एकदम गप्प गप्प आहेत. नको तेव्हा विचारत असतात की कॉफी हवी आहे का, प्रोटीन शेक हवा आहे का, मग आज मूग गिळून गप्प का बसले आहेत हे. आणि मला असं वाटत आहे की मलाच काहीतरी विषय काढायला हवा, असं ती मनातल्या मनात बोलल्यानंतर थोडंसं पुढं जाते. आणि तेव्हा पार्थ तिच्याकडे तिरकसच बघत असतो. तर तेव्हा आता काव्या त्याच्यासमोर जाऊन थँक्यू असं त्याला म्हणते. तरीसुद्धा पार्थ काहीच बोलत नाही. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही मला माझा फोन आणून दिलात ना, त्याच्यासाठी थँक्यू. तरीसुद्धा पार्थ त्याच्यावरती तिला काही ॲक्शनच देत नाही. आणि तेव्हा त्याला ज्यावेळेस काव्या खोटं बोललेली असते तो क्षण आठवू लागतो. आणि तेव्हा त्याने तिला विचारलेलं असतं की तुम्ही कुठं आहात? तर काव्या त्याला म्हणालेली असते की मी क्लासरूममध्येच आहे. आणि तो क्षण त्याला आठवू लागतो. आणि त्यानंतर पार्थने तिला विचारलेलं असतं की आजूबाजूचा सराउंडिंगचा खूपच आवाज येत आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं, प्लीज डोंट माइंड. तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की आमच्या क्लासरूमची ना खिडकी उघडी आहे, त्यामुळे आवाज येत असेल आणि आमचे सर आले आहेत, मी नंतर बोलते, असं खोटं सांगून तिने फोनसुद्धा कट केलेला असतो. तो क्षण त्याला आठवत असतो. तर आता इकडे काव्या मनातल्या मनात परत बोलू लागते आणि म्हणते की इतका का भाव खात आहे ते, आणि थँक्यू म्हणून सुद्धा नंदी बैलासारखी मान डोलावत आहेत. आणि जाऊ देत ना, मी काय एवढा विचार करत आहे, गेले उडत, आणि मी तर काव्य आहे ना, मला गरजच नाही कोणाची, असं म्हणून ती रागारागात परत तिथून बाजूला जाते आणि आपलं अंथरूण पांघरून घेऊन ते टाकू लागते. आणि टाकत असताना सुद्धा ती थोडासा विचार करते आणि परत म्हणते की चला आता झोपूया, झोपेची वेळ झालीच आहे ना. आणि बापरे, माझी तर पाठच दुखत आहे, पण मला खाली झोपावं तर लागेलच. मी झोपते खाली, त्यात काय आहे एवढं, आणि तुलाच खाली झोपावं लागणार आहे काव्या, आणि कारण बेडवरती ना तर पार्थ देशमुख झोपतील, नाही का? आणि हो ग काव्या, झोप खाली, असं ती सलग स्वतःबरोबरच बोलत असते. तरीसुद्धा पार्थ त्याच्यावरती काहीच तिला उत्तर देत नाही. तर तेव्हा मात्र काव्या आता चिडते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला बोलू लागते आणि म्हणते की काय हो, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, आणि बोला की आर्किटेक्ट, आणि ही अशी मुंडी हलवत बसू नका, काय प्रॉब्लेम आहे ना तो सांगा, बोला माझ्यासोबत. आणि मला एक गोष्ट कळतच नाही की एरवी सतत बडबड करत असणारा तुमचा फोन आज अचानक सायलेंट मोडवरती का गेलेला आहे, आणि पार्थ काय झालेलं आहे तुम्हाला, आणि तुमचं असं शांत बसणं ना मला आता त्रास द्यायला लागलेला आहे. तर तेव्हा पार्थ तिला आता म्हणतो की काय बोलू? तर तेव्हा काव्या म्हणते की काहीसुद्धा बोला, काही पण बोला, आणि मला तुम्ही नेहमी काय बोलत असता, नकं बाहेर काढलेली मारकी मांजर, आणि मग आता तुम्ही मला चिडवा, आज मी तुम्हाला फुल परमिशन देते, आणि तुम्हाला काय हवं आहे ना ते मला चिडवा, असं ती बोलत असते. तर तेव्हा आता पार्थ तरीसुद्धा शांतच असतो. तर काव्या परत आता त्याला म्हणते की किंवा माझं नाईट क्रीम डेमध्ये वापरलं तर चालतं का, आणि ते तुम्ही वापरलं तर चालतं का, आणि सौंदर्य वाढवण्यासाठी नक्की कुठलं क्रीम वापरतात बरं, BB का CC, असं वगैरे काहीसुद्धा तुम्ही मला विचारा, असं ती म्हणत असते. तरीसुद्धा पार्थ शांतच असतो. तर काव्या म्हणते की अच्छा ठीक आहे, ते पण नको आहे का, आणि म्हणते की मानिनी काकू म्हणजे तुमची आई आजकाल काही बोलल्या नाहीत का त्या, आणि आज त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का की माझी आई असं म्हणाली, माझी आई तसं म्हणाली, आणि ते आपलं माझी आई असं सांगते ना म्हणून मी बोललो, माझ्या आईने सांगितलं म्हणून मी केलं, असं आज काही बोलल्या नाहीत का त्या, असं ती विचारते. तरीसुद्धा पार्थ शांतच असतो. तर आता काव्या त्याला म्हणते की पार्थ अहो काहीतरी बोला ना प्लीज, आणि आता ही शांतता मला हैराण करायला लागलेली आहे, बोला ना काहीतरी. तर तेव्हा पार्थ म्हणतो की आपण काही बोललो ना समोरच्यासाठी, खूप काही केलं ना की आपली किंमत राहत नाही, हे मला आज कळालेलं आहे, असं तो अखेर तिला सांगतो. तर तेव्हा काव्या त्याच्या त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि म्हणते की अच्छा आई म्हणाली का असं, असं त्याला ती विचारते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाही, असं मी म्हणालो, आणि आज मला माझी किंमत कळालेली आहे, असं तो बोलतो. तर तेव्हा काव्याला त्या गोष्टीचा जरा धक्काच बसतो. तर पार्थ अखेर आपला लॅपटॉप बंद करतो आणि तिच्याशी काही न बोलता डायरेक्ट तो झोपायलाच जातो. तर तेव्हा काव्या परत त्याच्याजवळ बेडवरती जाते आणि पार्थ तुम्ही आता काय बोललात, मला काही कळालंच नाही, आणि पार्थ काय झालेलं आहे असं ती विचारत असते. तर तेव्हा पार्थ मात्र खूपच दुःखी झालेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की पार्थ ऐका ना, माझं काही चुकलेलं आहे का माझं,
तर पार्थ तिला म्हणतो की तुमचं कधी काही चुकतं का? बहुतेक माझंच काहीतरी चुकलेलं आहे असं तो सांगतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की बापरे, तुम्हाला तर खरंच खूप राग आलेला दिसत आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की राग आला ना तरीसुद्धा तुम्हाला काय फरक पडतो? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मला तर काहीच फरक पडत नाही. पण काय आहे ना की झोपताना कोणी उदास झोपू नये असं माझे बाबा म्हणतात असं ती म्हणते. तर आता पार्थ तिच्याकडे जरासा बघतो. तर आता काव्या त्याला म्हणते की असं का बघत आहे माझ्याकडं? असं पंच मारायला येणार आहे असंच वाटत आहे मला. आणि पार्थ काय झालेलं आहे तुम्हाला? मगाशी तुम्ही नीट जेवलेला सुद्धा नाही. मी नीट बघितलेलं आहे तुमच्याकडं सगळं. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्ही जेवलेला आहे का? तर तेव्हा काव्या म्हणते की मी तर जेवलेले आहे, पण तुम्ही नीट जेवलेला नाही ते विचारत आहे मी. आणि बरं ते सगळं सोडा आता. आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. भूक लागलेली आहे का तुम्हाला? खाता का जरासं? कॉफी हवी आहे का तुम्हाला? का प्रोटीन शेक हवा आहे? आणि राग आलेला आहे का तुम्हाला? आणि माझ्यावर चिडला आहे का तुम्ही? असं ती त्याच्यासारखंच त्याला एकामागोमाग एक विचारू लागते. तरीसुद्धा पार्थ काहीच बोलत नाही. तर काव्या त्याला म्हणते की अरे देवा, हा राग तर खूपच हट्टी दिसत आहे आणि काही केला जाणार नाही हा राग आता. आणि आता तर काय करायचं? आणि आता काय करतेस काव्या या रागाचं? या रागावर तर एकच सोल्युशन आहे. ते सुद्धा मला भारतामधल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एका आर्किटेक्टने शिकवलेलं आहे. तेच आता करायला लागेल. आता पार्थ देशमुख नाव आहे त्यांचं, त्या आर्किटेक्टचं. आणि ठीक आहे, ओके असं म्हणून ती चक्क त्याच्यासारखंच 10, 9, 8, 7 असं मोजू लागते. तर तेव्हा पार्थ आपल्या डोक्यावरच पांघरून घेऊन झोपेत जातो. तर तेव्हा काव्या आता त्याच्या तोंडावरचं पांघरून काढत असते. तर पार्थ आपलं पांघरून काढूच देत नाही. तर तेव्हा काव्या तिथून उठून बाजूलाच निघून जाते. तर आता इकडे बाहेर मित्रांनो मानिनी आणि विक्रम बसलेले असतात. तर तेव्हा मानिनी विक्रमला म्हणते की हे घ्या गेम विनरकडून तुम्हाला कुल्फी. तर तेव्हा विक्रम तिला म्हणू लागतो की आणलेली मी आहे आणि तू कसली देत आहेस मला? तर इतक्यातच मानिनीचा फोन वाजू लागतो. आणि तेव्हा मानिनी म्हणते की अरे बापरे, मेधाताईचा फोन आलेला आहे. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की तू आता काही तिचा फोन वगैरे घेणार नाहीस, कारण घेऊच नकोस तू. आणि ती कुल्फी ना विरघळून त्यामधून ती परत जन्म घेईल. तर तेव्हा मानिनी म्हणते की अहो तिने तर खूप दिवसानंतर फोन केलेला आहे असं म्हणून ती फोन उचलतेच. आणि हॅलो ताई असं म्हणून तिच्यासोबत ती बोलू लागते. आणि काय सांगत आहेस ताई असं म्हणून ती तिथून बाजूलाच निघून जाते. तर तेव्हा विक्रम तिला अगं मानिनी ती कुल्फी तरी खा ना असं म्हणत असतो, तरीसुद्धा मानिनी तिथून निघूनच जाते. तर इतक्यात मागून काव्या तिथं येते. तर ते सगळं बघितल्यानंतर ती बोलू लागते की अरे बापरे, आज देशमुखांच्या घरामधल्या सगळ्याच पुरुषांचा मूड उकडलेला दिसत आहे. असं म्हणून ती विक्रमजवळ जाते आणि तिथं टेबलवरती पाणी घेऊ लागते. तर तेव्हा विक्रमला विचारते की विक्रम काका, काही इश्यू आहे का? तर तेव्हा विक्रम तिला सांगू लागतो की इश्यू हा आहे की तुझ्या सासूबाईंना तिच्या बहिणाबाईंचा फोन आलेला आहे. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की हा इश्यू आहे का? तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की नाही, आता ती फोनवरती बोलून ना परत येईपर्यंत कुल्फीचं तर पाणी झालं असणार आहे आणि त्याचं मिल्कशेकसुद्धा होईल असं तो सांगू लागतो. तर तेव्हा काव्या हसूच लागते आणि म्हणते की अच्छा हा इश्यू आहे का? तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की ते ठीक आहे, पण तू एवढ्या रात्री इथं बाहेर काय करत आहेस? तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघू लागते. तर विक्रम पुढं विचारतो की तुझा पण काहीतरी इश्यू आहे का? तर आता काव्या नाही नाही असं म्हणते आणि मी पाणी प्यायलाच तर आले होते असं बोलते आणि ती पाणी पिऊ लागते. तर तेव्हा विक्रम तिला विचारतो की काव्या तुला कुल्फी आवडते का? तर तेव्हा काव्या त्याला हो असं सांगते. तर तेव्हा विक्रम तिला आता बसायला सांगतो आणि सुरू कर खायला असं म्हणतो. तर तेव्हा काव्या नाही असं म्हणत असते. तर विक्रम तिला म्हणतो की काव्या कुल्फीला नाही म्हणायचं नाही, कारण पाप लागतं आणि बस खाली, तू वडिलांचं ऐकतेस ना असं म्हणून तिला बसायला सांगतो आणि चक्क कुल्फी खायला लावतो. तर तेव्हा काव्या थँक्यू असं त्याला म्हणते आणि कुल्फी खायला सुरुवात करते. तर तेव्हा विक्रम हळूहळू तिला काय झालं असं विचारतो. तर तेव्हा काव्या त्याला आता सांगू लागते आणि म्हणते की विक्रम काका, आपण दोघंच ना असं आजूबाजूला बसून कधी गप्पा मारलेल्याच नाहीत ना? तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की अगं काव्या, प्रत्येक गोष्टीची ना पहिली वेळ असतेच आणि देअर इज ऑलवेज अ फर्स्ट टाईम असं तो बोलतो. तर तेव्हा आता काव्या थोडासा विचार करते आणि एक विचारू का असं म्हणते. आणि माझी एक मैत्रीण आहे, तिचा एक मित्र आहे, तो तिच्यासोबत बोलतच नाही. आणि काय आहे ना की मेन प्रॉब्लेम हा आहे की एरवी तो मित्र ना सतत बडबड बडबड करून हैराण करून सोडतो तिला. पण अचानक आता तो शांतच झालेला आहे आणि बोलेनासा सुद्धा झालेला आहे आणि तिला बिचारीला काही कळत नाही काय करायचं आहे ते. आणि तिने विचारलं सुद्धा त्याला. तर तिला असं उत्तर मिळतं की मला कशाला विचारत आहे आणि तुम्हीच आठवा तुम्ही काय चुकलं आहे ते, असं ती सांगत असते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की असं कोण म्हणतं?
तर तेव्हा काव्या त्याला पार्थचं नाव सांगणारच असते आणि परत त्याच्याकडे बघून थोडंसं थांबते आणि तो मित्र त्या मैत्रिणीचा असं ती बोलते. तर तेव्हा विक्रम म्हणतो की तुझ्या मैत्रिणीचा मित्रच ना, आणि मला एक सांग, तुझ्या मैत्रिणीने त्याला कधी सॉरी वगैरे म्हटलं आहे का? तर तेव्हा काव्या त्याला एकदमच म्हणते की ती कधीच कुणाला सॉरी वगैरे म्हणत नाही. तर तेव्हा विक्रम धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की म्हणजे तिला असं वाटतच नाही की ती मुळात कुठं चुकलेली आहे आणि कुठे काय चूक झाली आहे असं तिला आठवतसुद्धा नाही. पण तिला असा अंदाज आहे की तिच्यामुळेच तो चिडलेला आहे. तर तेव्हा विक्रमच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि तो म्हणतो की बापरे, हे सगळं तर अगदीच कॉम्प्लिकेटेड आहे आणि एरवी ती खूप चिडते का? तर तेव्हा काव्या लगेचच हो असं बोलते. तर विक्रम मैत्रीणच ना असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तिचा मित्र आहे ना, तो कधी चिडत नाही, पण ती सारखी चिडचिड करत असते त्याच्यावरती, पण तो चांगला वागतो तिच्यासोबत. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की काव्या, जर हे सगळं असंच असेल ना, तर एक जेन्युइन सल्ला मी तुला देईन. असा सल्ला देईन की त्या तुझ्या मैत्रिणीचा जो मित्र आहे ना, तो जर खरंच एखाद्या मुलीसारखा नाराज झाला असेल ना, तर आता चांगुलपणाने वागायची ही सगळी जबाबदारी त्या मुलीवरती आहे आणि तिने शांतपणाने तिचं सगळा इगो बाजूला ठेवून त्या मुलासोबत बोलायला हवं आणि तरच तो त्याच्या रागाचं खरं कारण काय आहे ना, तो ते सांगून टाकेल. पण प्रश्न हा आहे की तिची खरंच इच्छा आहे ना, की खरं काय आहे ते जाणून घ्यायची? तर तेव्हा काव्या लगेचच म्हणते की जाणून तर घ्यायचंच आहे ना. तर तेव्हा आता विक्रम तिच्याकडे एक वेगळीच लूक देतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मैत्रिणीला जाणून घ्यायचं आहे की का चिडलेला आहे तो तिच्यावरती. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की मग मी जे काही सांगितलं आहे ना, ते तिने करावं. तर तेव्हा काव्या हो ठीक आहे, मी सांगेन तिला. तर तेव्हा विक्रम व्हेरी गुड असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की थँक यू युअर ॲडवाईस काका. तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि तेव्हा काव्या त्याला गुड नाईट म्हणते. तर तेव्हा विक्रमसुद्धा तिला गुड नाईट म्हणतो आणि आठवणीने मला सांग काय झालं ते, आणि ही कुल्फी संपवून टाक आणि तू एक काम कर, ती घेऊनच जा तिला असं म्हणतो. तर तेव्हा काव्या लगेचच तिथून निघून जाते आणि त्यानंतर मानिनीचं बोलणं संपतं आणि तीसुद्धा तिथं परत येते आणि विक्रमला म्हणू लागते की ताईच्या घरी ना काय झालं माहिती आहे का, असं ती बोलतच असते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की अगं ते सगळं राहू देत, इथं आपल्या घरी काय झालं आहे ते तुला माहिती आहे का, असं आनंदाने तो बोलत असतो. तर तेव्हा मानिनी काय असं त्याला विचारते. तर तेव्हा विक्रम हसत हसत मागे वळून बघत असतो. तर आता बघा मित्रांनो, इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा झोपलेला असतो आणि नंदिनी छान अशी आवरून तयार होते आणि त्याच्याकडे बघतच असते आणि ती खूप खुश असते. तर आता इकडे काव्यासुद्धा झोपलेली असते आणि इकडे पार्थसुद्धा आवरून तयार झालेला असतो आणि येऊन तो तिच्याकडे बघू लागतो आणि तेव्हाच ना त्याला त्या दोघांचे रिक्षामधले क्षणसुद्धा आठवू लागतात आणि त्यानंतर काव्याच्या डोळ्यावरती ऊन पडत असतं आणि तेव्हा तो तिच्याजवळ खाली बसतो. तर काव्या आपला हात डोळ्यावरती घेत असते. तर तेव्हा पार्थ आपला हात तिच्या डोळ्यावरती धरतो आणि तेव्हा काव्या परत झोपी जाते आणि त्यानंतर पार्थ लगेचच उठतो आणि जाऊन खिडकीचा पडदा बंद करू लागतो. तर आता इकडे नंदिनीसुद्धा विचारत असते आणि ज्यावेळेस जीवाने तिला रडत रडत मिठी मारलेली असते तो क्षण तिला आठवतो आणि ती स्वतःशीच हसत असते. आणि मित्रांनो, इकडे नंदिनीचं जीवावरती प्रेम जडत असतं आणि तिकडे पार्थचं काव्यावरती प्रेम जडत असतं. तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी सांगत असते की शेजारचे देशमाने काका आहेत ना, त्यांच्याकडे काल रात्री चोरी झाली आहे आणि हे सुरेशदादा कुठे गेले आहेत असं ती विचारत असते. तर तेव्हा काव्या मात्र धक्क्याने पार्थकडे बघत असते आणि ज्यावेळेस मानिनी तिथून निघून जाते तर तेव्हा ती पार्थला म्हणते की काल माझ्यावरती हल्ला झाला आहे, हे मानिनी काकूंना सांगूयात का आपण, आणि उगीचच त्यांना नंतर कळालं ना तर त्या हर्ट होतील असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला चक्क म्हणतो की हे सगळं ना लपवायच्या अगोदर विचार करायला हवं होतं. तर दुसरीकडे नंदिनी रम्याला टोमणा मारत असते आणि तिला म्हणते की आज काय झालं आहे माहिती आहे का, की ससा मेकअप करत बसला आणि कासव तेव्हाच गाडीत बसून निघून गेलं. तर ते ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती काय असं नंदिनीला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मी काव्याला बाय करायला सहज खिडकीमधून बाहेर बघत होते आणि मला काय दिसलं माहिती आहे का, की पार्थ आणि काव्या दोघेसुद्धा एकत्र गाडीने निघून जात आहेत. तर ते ऐकल्यानंतर रम्याला जोराचा धक्काच बसतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.